हरे हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिकावरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। विनायकं गुरुरणौमि साकरे नाम विस्मृतं। येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साकरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं। विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धेन मुक्तये। ज्ञानप्रतापविलसतवचनामृतं च अद्वैतभावपटताहितबुद्धिरहस्य। ज्ञानेश्वरस्त भगवान् अवतीर्णैव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुत्यं। जो आनंद सत्यप्रकाश इभुवाणी आधारणाम रूपास। बुद्धि न जाने आणि जाणे ही त्यास। तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे। माझे अपार स्वरूप समुद्रावरती। जणू तरंग ब्रह्मा विष्णु महेश गणपती। सूर्य चंद्र वरुण येम मिरविती। देवी कुबेरही तैसेची। जो सर्वज्ञानी दयाघन। मुनी हृदयी जाचे करीते ध्यान। त्याचे बुद्धी उपाधी करून। मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या ज्ञाने भासे जगत। जसा दोरीवरी सर्प दिसत। परी दोही ठाईना सर्प जगत। ते स्वतंत्राणी स्वयं ब्रह्म मीची असे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम। बोध प्राप्ती कारणे भजावा राम। तो मीची आहे आत्मा आप्तकाम। तरी नमन कवना करावी म्या। कालचा विषय झाला आपला पूर्व पक्षाच्या मते जीव ब्रह्माचे ऐक्य असंभवनीय आहे।
म्हणजे जीव आणि ब्रह्म याच्यात खूप जमीन आसमानचा काय आहे फरक आहे असं पूर्व पक्ष म्हणतो. बरं, असं पूर्व पक्षाचं काय आहे. आणि सगळ्या जीवाचं बी तसंच मत आहे. जीवाला मी ब्रह्म आहे असं कधीच वाटत नाही. जीवाला मी देह आहे असं वाटत असतं. जीवाने मी देह आहे असं काय केलेलं आहे. निश्चय संशय पण नाही. मी देह हे का नाही याचा काय नाही, संशय पण नाही. काय करून टाकला, निश्चय करून टाकला. देहो अहम कोहम, देहो अहम. जो त्याला देह मिळल, जागृतीतला देह मिळाला तो मी आहे. स्वप्नातला देह मिळाला नसून तो देह त्याच्याकडं नसून तो खरा नसून पण त्या देहाचं बी काय केलं यांनी तादात्म्य केलं. बालपण मिळालं तो मी आहे, बालक. तारुण्य मिळालं तो मी आहे, पुढं वार्धक्य मिळालं तो मी आहे. म्हणजे जो जो त्याला देह मिळेल जीवाला त्या देहाचं जीवाने तादात्म्य केलेलं आहे. म्हणून जीवाला मी ब्रह्म आहे असं त्याला माहीत नाही आणि त्याला कोणी सांगितलं बी नाही. म्हणून अनादिकालापासून जीव देहाला मी म्हणत आलेला आहे. विषयात सुख समजिलेला आहे. आपल्याहून देव भिन्न समजिलेला आहे. आणि जन्म मरण आपल्यावर नसलेले त्यांनी आरोपित केलेली आहेत. ही घटना अनादिकालाची आहे. जीव अनादी आहे. जीव आत्ताचा का अनादीचा आहे. देह आत्ताच आहे, जीव अगोदरच आहे. जग नव्हतं तरी जीव होता, पुढं जग राहणार नाही तरी जीव राहणारच आहे. जोपर्यंत जीवाकडं अज्ञान आहे तोपर्यंत त्याची सुटका नाही. कारण की अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत सूक्ष्मदेह त्याच्याकडे राहणार. जोपर्यंत सूक्ष्मदेह तोपर्यंत त्याला स्थूल भेटणार. जोपर्यंत तुमच्याकडे शरीर आहे तोपर्यंत कपडे लागणार, खाला लागणार, पाणी लागणार, घर लागणार. काय आहे तोवर. आणि शरीर नसल्यावर कपडे लागतील का तुम्हाला, खाला प्यायला लागेल का, घर लागेल का. हे सगळं शरीराच्या माध्यमातून आलं आहे. घर कोणासाठी, शरीराला. कपडे कोणासाठी, शरीराला. खाणं पिणं कोणासाठी, शरीरासाठी. हे सगळं शरीराच्या माध्यमातून आलं. तसं शरीराच्या माध्यमातून जसं हे कपडे लत्ते हे शरीराच्या माध्यम आणि शरीराच्या माध्यमातून जन्म मरण तुमच्याकडे आलं. कोणाच्या माध्यमातून आणि काऊन आलं ते शरीराला मी म्हणल्यामुळं. म्हणून इथं जीवाचं आणि ब्रह्म्याचं ऐक्य हे तुमच्या ग्रंथाचं जे प्रयोजन आहे, फल आहे, हे कसं आहे, मिथ्या आहे असं पूर्व पक्ष म्हणतो. कारण त्यांनी 5 क्लेश सांगितले शरीराच्या पाठीमाग, जीवाच्या पाठीमागं. पहिला आहे अविद्या, अनात्म पदार्थावर नित्यबुद्धी समजिणं, खोट्याला खरं समजिणं, मिथ्य खरं समजिणं. जे अनात्म आहे दुःखरूप आहे, प्रपंच अनात्मा आहे दुःखरूप आहे. शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी दिक हा जो पसार आहे अनात्मा आहे, आत्मा नाही. तो आत्मा कोणाला म्हणावं ना, अनात्मा कोणा. बघा, आत्म्याहून जे व्यतिरिक्त आहे ते अनात्मा आहे. आणि जे जिथं मी स्थिर होते, मी ते आत्मा आहे. जिथं मी थांबते, अहम मी कोण आहे, तो आत्मा आहे. म्हणून आत्मा आणि अनात्मा, जे दिसतं ते अनात्मा आहे, जे कळण्यात येतं ते अनात्मा आहे. तुम्हाला जे जे काय कळू तो असणारा सगुण देव जरी तुमच्या पुढं आला उभा, चतुर्भुज मूर्ती, तो तरी दिसला ना, मग दिसला तो आत्मा नाही. लक्षात घ्या. हे फार जे जे दिसतं ते ते देवच नाही. मग काही दिसू द्या ते, त्याला देव मानू नाही. काऊन की इंद्रियाच्या जे पुढं आलं किंवा इंद्रियाने जे कळालं, जे मनाने कळालं ते सगळं अनात्मा आहे. ते सगळं काय अनात्मा आहे. काऊन की हे सगळं जे ज्यांनी कळतं ना दृश्य ते अनात्मा आहे. ज्यांनी कळतं ती दृष्टी ती बी अनात्मा आहे. ज्याचं दर्शन आलं ते बी अनात्मा आहे. काय काय अनात्मा आहे.
जे जे कळण्यात येतं, काही कळू मग ते सगळं काय, आणि ज्याला हे सगळं कळतं तो आत्मा आहे, तो क्षेत्रज्ञ आहे. आणि हे सगळं क्षेत्र आहे. म्हणून एक तर क्षेत्रज्ञ मी येथे, इथं जे अर्जुना तुला आम्ही गीता सांगायलो, येथं मी क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्रज्ञ जो मी येथे, सर्व क्षेत्रात ते संगोपनी असे. सगळ्या क्षेत्राचं काय करतो मी, सांभाळतो, म्हणजे संगोपन करतो. सगळ्या क्षेत्राला जाणणारा क्षेत्र ज्ञाते, जाणता ती ज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. क्षेत्र ज्ञाते, जाणणे जे निवृत्ते, ज्ञानत आहे ते मानू आम्ही. हे स्पष्ट सांगितलं भगवंतानी गीतेमध्ये. म्हणून हे अनात्मा आहे ना, अनात्म्यालाच जीव सत्य समजायला, आणि म्हणून पुन्हा अस्मिता, आत्मा व बुद्धी हे भिन्न आहेत. बुद्धी सत्वगुणाची जरी असली तर माया कार्य, आणि आत्मा मायेचं अधिष्ठान आहे, ब्रह्म मायेचं अधिष्ठान आहे, आणि बुद्धी मायेचं कार्य आहे. म्हणून इथं जी असणारी अस्मिता, आत्मा व बुद्धी अत्यंत भिन्न आहे, पण ती एकच आहेत असे समजे. याचे नाव अस्मिता. जीव एक समजितो. काय समजितो? बुद्धीलाच. बघा कधी कधी म्हणतो माझी बुद्धी, कधी कधी ह्या सगळ्याला मी म्हणतो, आणि कधी कधी ह्या सगळ्याला माझं म्हणतो. हे असं डबल कनेक्शन आहे त्याचं. कधी कधी शरीरा, इंद्रिय, प्राण, मन, बुद्धी असं ह्या सगळ्या संगताला मिळून मी एक आहे अशी त्याची बुद्धी आहे, असं त्याचं म्हणणं, किंवा म्हणतो तो, असा निश्चय आहे त्याचा. आणि कधी कधी म्हणतो इंद्रिय माझे, प्राण माझे, मन माझं, बुद्धी. मग जो माझं म्हणत असतो त्या माझ्या वस्तून वेगळा पडत असतो किंवा असतोच. घर माझं, कपडे माझे, बुट माझे, चष्मा माझा. मग माझा म्हणणारा त्या वस्तून कसा ठरला? हां, तसं शरीर माझं म्हणल्यावर माझ्या शरीरावर सहजच कसा ठरला तो? नाही, कळत का नाही आता हे आपल्याला? टोपी माझी म्हणजे मी टोपी ठरत नाही, कपडे माझे म्हणजे मी कपडे ठरत नाही, अलंकार माझे मी अलंकार ठरत नाही, घर माझं मी घर. तसं ते माझा म्हणजे देवान कसे सरकली तुम्ही? असं वाटत का हे सगळं मिळून मी वाटत? हे तर इथं तर आपलं लोन चिंचव झालेलं आहे. बिघाड कुठं झाला? या इथं झाला. हे सगळं मिळून कोण? मी. अरे इथं, म्हणून इथं महाराज म्हणतात देहीचे धर्मू देई, आत्मा तो आत्म्याचे ठाई, ऐसे जाणणे पायी आणाहाती. असे कळून घेणारे किंवा कळणारे आणाहाती थोडे येतं. देहाला मी म्हणणारे लोक जास्त येतं, आणि असं कळून घेणारे आणि असं कळणारे हे कसे येतं? अनाहाती अनाहाती थोडे येतं माणसं. अद्वैत कुसरी, हे अद्वैत असणारं ज्ञान ही कला कुसर. काही काही मंदिर असे बांधले, काय कला कुसरीनं बांधलं बा, असं एका दगडानेच बांधलेलं वाटतं. अनेक दगड असते ते, पण कसं वाटतं ते? जोड कळत नाही कुठं गेलायचं. काय कला कुसरीने बांधलं बाबा. दुसरं अद्वैत जी कला कुसर आहे त्याला कळून घेणारे किंवा ज्याला कळालंय विरळा जाणे. कसे जाणे? काही गोष्टी मुबलक असतात आणि काही विरळ असतात. पळसाची झाडं, बेसरामाची झाडं भरपूर आहेत, आणि चंदनाची झाडं विरळ आहेत. म्हणून पळसाच्या झाडाची कोणी चोरी करीतच नाही. उरफाट तोडून न्या म्हणते ते, न्या तोडून, खांदून तोडून न्या. हे बेसरामाच्या झाडाची कोणी चोरी करीत नाही, आणि चोरी तर करीतच नाही, पण कोणी नेतं बी नाही त्याला. उगं एखाद्याला म्हणलं तुला सरपण नाही ना, अरे ते नाही बेसरामाचं, ते म्हणे बेसरामा त्याला म्हण बेसरामा, ते का न्यासारखं असतं का ते? काय बेसराम? काऊन की त्याला किंमत नाही ना. चंदनाला किंमत आहे, विरळ आहेत ते. तसे आत्मज्ञानी कसे येतं? विरळ आहेत. म्हणून राग म्हणजे प्रीती, द्वेष म्हणजे जे आपल्याला आवडत नाही त्याचा तिरस्कार, अभिनिवेश म्हणजे मरणाची भीती. आणि त्याच्या पुढं हा आपला कालचाच विषय आहे,
पुन्हा सांगतो तुम्हाला, जीव कसा ब्रह्मरूप नाही, जीवाहून कसा असणारा ब्रह्म आणि जीव याच्यात कसा फरक आहे. जीवाच्या ठिकाणी सोगत भेद आहे, सजातीय भेद आहे, विजातीय भेद आहे. सोगत भेद याचा अर्थ काय? पदार्थाच्या स्वरूपातील भेद. जसं एक झाड आहे, त्याला मुळे असतात, पानं असतात, खांटे असतात. सावयव पदार्थात सोगत भेद असतो. आणि जीवाला हात, पाय, हेत, कान, डोळे, नाक म्हणजे सावयव आहे, म्हणून त्याच्या ठिकाणी काय आहे? सोगत भेद आहे. ब्रह्म निरावयव आहे. ब्रह्म्याला काय नाही? हात नाही, पाय नाही, काय नाही, निराकार आहे. ते आपल्या हरिपाठातच सांगितलं, अव्यक्त नाही ज्या जेथून चर आचर हरीशी भजे. जेथून जे चर आचर प्रतीतीला आलं, काही जड चेतन प्रतीतीला आलं, काही सजीव निर्जीव प्रतीतीला आलं. जेथून भजे म्हणजे अधिष्ठानावर प्रतीती आहे त्याची. बघा, लक्षात घ्या हा विषय. जे व्यक्त प्रतीतीला आलं ना, त्याच्या मागं अव्यक्त आहे. अव्यक्तावरच व्यक्त प्रतीतीला आलं. अव्यक्त आणि व्यक्त हे शब्द जरा आपल्या अपरिचित आहेत, आपल्याला माहीत नाहीत. जे माऊली बोललेत हरिपाठात, व्यक्त कशाला म्हणाल, आपण पाठ केलेत, आपल्या पाठ आहेत, फक्त त्याचा अर्थ माहीत नाही आपल्याला. आपल्या पाठ नाहीत का ते शब्द? अव्यक्त, निराकार, नाही ज्या रोज म्हणतो का नाही आपण टाळा बाजून, फक्त आपल्याला त्याचा काय नाही अर्थ कळालेला नाही. व्यक्त जे जे इंद्रियानी मनाने बुद्धीनं दिसतं ते व्यक्त आहे, आणि जे इंद्रिय मन बुद्धीनं कळतच नाही ते अव्यक्त आहे. मग त्या अव्यक्तावरच व्यक्ताची काय प्रतीती आहे. नुसतं बघा जे व्यक्त आहे त्या व्यक्ताच्या पाठीमागं काहीतरी असं ना. व्यक्तामुळं दिसायला का? व्यक्ताची प्रतीती जे अध्यस्त दिसायला त्याला अधिष्ठान असं, अधिष्ठाना शिव अध्यस्थाची प्रतीतीच येत नसती. अध्यस्त जी वस्तू तुम्हाला प्रतीतीला आली, हे व्यक्त जे प्रतीतीला आलं त्याच्या पाठीमागं कोण आहे? फक्त आपल्याला व्यक्त खरं वाटत, अव्यक्त कडनं जर नाही. आपल्याला अलंकार खरे वाटत आहेत आणि सोनं, मग ज्याला अलंकाराची प्रतीती आहे त्याला सोनं असून लोपलं. सोनं नष्ट नाही झालं, नाश नाही झाला सोन्याचा, सोनं आहेच, फक्त आपल्या हिशोबातून लोपलं. कोणाच्या हिशोबातून? आणि खोटच काय आलं आपल्या पुढे आलं. अलंकारे ने नामे निखिळ जाणे जे हे मे. ज्याला तुम्ही अलंकार म्हणाले, निखिळ ते सोनं आहे. काय? आमचं सोनं काढून घ्या द्या आणि तुमचे अलंकार दाखवा बरं. दाखवा बरं तुमचे अलंकार कुठे आहेत? अलंकाराला आले बाळा सोने काय वाया गेले? अलंकाराला आल्या सोनं वाया गेलं का? नटलं सोनंच. शोभी एका जनार्दने एकपणे उभा, चैतन्याची शोभा. ही कोणाची शोभा आहे? ही व्यक्त जे नटलंय, या व्यक्ताच्या मागं काय आहे? फक्त आपल्याला नजर नाही, सोनाराला नजर आहे. तो अलंकार म्हणतच नाही, त्याच्या हिशोबात काय सोनं ना आपल्याला. आपण म्हणतो मुदी मोडी छल्ला मोडा. छल्ल्याचे इतके पैसे आले, त्यांनी देताना बी सोनं म्हणून दिलं आणि घेताना बी, यांनी घेताना बी छल्ला म्हणून घेतला आणि मोडताना बी मी पहाट करू येतो. म्हणून लक्षात घ्या, म्हणून परमात्म्याच्या ठिकाणी ते निरावयव असल्यामुळं त्याच्या ठिकाणी स्वगत भेद नाही, आणि पुन्हा त्याच्या ठिकाणी सजातीय भेद नाही. सजातीय भेद म्हणजे एका पदार्थाच्या जातीचा दुसरा पदार्थ, एका पदार्थाच्या जातीचा पुन्हा दुसरा, एक लिंब तर दुसरा लिंब, तिसरा लिंब. सजातीय सारख्या जाती, माणसात हे माणूस तो माणूस तो माणूस. ब्रह्म्याच्या ठिकाणी तो सजातीय भेद नाही, कारण हा त्या दोन पदार्थाच्या जातीला, जसे एका आंब्याच्या झाडासारखे दुसरे आंब्याचे झाड, हा सजातीय भेद झाला. एका जीवासारखे अनंत जीव. जीव एकच का असं म्हणतो तो? जीव कसे येतं? मुंगीतला जीव वेगळा, हातीतला जीव. लोक म्हणतात काय बापा केवढा जीव आहे,
कशाला धरून? उपाधीला धरून. काय बारीक जीव आहे बापा. काही काही जीव तर असे तर तुमच्या इंद्रियाने कळत नाही. इतके काय ते सूक्ष्म आहेत, इतके सूक्ष्म आहेत पेशी की त्या यंत्रानेच पाहावं लागत. त्यात आम्ही बॉसारखे पाण्यातले जे आहेत ना जीव, आम्ही बॉसारखे, ते तुमच्या डोळ्यांनी काय नाही, ते यंत्राने पाहावं लागते. तसे सूक्ष्मदर्शक यंत्राने तेव्हा ते जीव काय होते, प्रतीतीला येते तुमच्या ह्या डोळ्यांनी. आता तुमच्या नाकाद्वारे किती जीव आत जात असतील. जसं त्या कुंभकर्णाच्या नाकात काही बी जात होतं म्हणा, घोडे जात होते त्याच्या नाकात. कोणाच्या? कुंभकर्णाच्या. तुम्ही ऐकलेलं नाही असं ना गोष्ट. आणि मग ते एक असणारा तो वारीक दाढी करायला आला. दाढी करता करता केस उपटू लागला, चिमट्या सगळंच आत गेला. चिमट्या सगळंच कुठे गेला? आत गेला. मग लागला आत फिरायला. फिरता फिरता त्याला एक माणूस दिसला आत. भेट झाली दोघायची. अरे म्हणे तू काय कशाला आला? म्हणे मग चिमटा पाहलो आत हार पालाय. अरे म्हणे गाद्या तू हा चिमटा कवा सापडणार आहे? 6 महिने झाले मी हाती आत गेले तर सापडणच. तू कुठं बसला चिमटा घेऊन? चल वापस कुठं जाता? असं निघताच येईन द्यायला. तसे तुमच्या नाकात किती जीव जात असतील. म्हणून ते जैन धर्मावाले लोकाला काय म्हणतो, अहिंसावादी. काय अहिंसावादी? आता नाकाला जरी पट्टी बांधली तर जमिनीत पाय नाही पडायले की त्याचे. आणि जमिनीत किती जीवाणू आहेत असा हिशेब आहे शास्त्राचा. काय 1 इंच भर जाग्यात 25,000 जीवाणू आहे. आता पृथ्वी किती इंच असेल? लावा उद्यापासून हिशेब. डोकं आऊट होईल तुमचं. 1 इंचाभर जाग्यात किती जीवाणू आहे? शास्त्र सांगतं 25,000 जीवाणू. आता 1 इंचभर जागा तर पृथ्वी किती इंच असेल तेवढी. फाटू कोण करील याचा शेवटू. ते भगवंताने अर्जुनाला 15 अध्यायात त्या जगाचं वर्णन करीत सांगताना सांगितलेलं आहे. ऊर्ध्वमूल मध्ये शाखाम स्वस्तम प्राहुर्यम छंदांशेष प्रणानी यस्तम वेद सबीत. अरे अर्जुना, हे वृक्ष संसाराचा फार भयानक आहे. याचे असणारे मुळ्या वर आहेत आणि खांट्या खाली. असा उरफाटा आहे संसार. सोयीचा का उरफाटा? हा कटकटा ओखटे मृत्यू लोकाचे फराटे. ज्याचं आयुष्य कमी राहिलं त्याला मोठा म्हणतात, आणि ज्याचं आयुष्य लय मोठं आहे त्याला लहान म्हणतात. हे कसं उरफाट बोलणं आहे? आता हे जे बसलेली माणसं आहेत ना, काय का आता यायचं आयुष्य काय कमी, यायचं आयुष्य कमी कमी. हे जे आता हे पांढरे शिपीत झालेले यायचं आयुष्य किती म्हणजे किती कमी सांगता येत नाही. आणि त्याला काय म्हणतील, हे मोठे माणसं आहेत बरं. हे कसं येतं? आणि एक पोरग बसलेले तिथे लहानचं, आपलं 1-2 वर्ष. हे लहान आहे. आता त्याचं आयुष्य किती मोठं आयुष्य लहान. बघा व्यवहारात आपण ज्याच्याजवळ पैसे जास्त असतील त्याला मोठा माणूस म्हणतो, ज्याच्याजवळ पैसे कमी असतील त्याला लहान म्हणतो. तसं इथं ज्याच्याकडं आयुष्य लय मोठं आहे त्याला मोठं म्हणावं ना, आणि ज्याच्याकडं आयुष्य कमी आहे त्याला काय म्हणावं. पण तसं आहे का इथं? उरफाट. काऊन की आले उरफाटे तुम्ही. तुमची सुरुवातच कशी येण्यातच, इथं सुरुवातच उरफाटी. म्हणून तुम्हाला वाट लावताना बी उरफाट्याचा राटानेच बांधून दिलंय. कसं? सोयीच्याचा राटाने का? काऊन की याने काय म्हणून याने काही सोयीचं केलं नाही. सगळं उरफाटच आला, उरफाटच बोलायला, उरफाटी समजूत, खोट्याला खरं म्हणायला, स्वतःला दे म्हणायला. म्हणजे बोलण्यात उरफाटा, करण्यात उरफाटा, समजुतीत उरफाटा, आला उरफाटा. याला काय सोयीनं बांधून द्यायचं? याला वाट कसं लावायचं?
उरफाटच म्हणून जरा ध्यानात घ्या. हे मृत्यू लोकाची फराटे कटकटा उखटे मृत्यू लोकाची फराटे येताव चटे जन्मलाशी तू झड झडवणी वैलानी भावातून मायबापातून झड झडवणी. हां आणि ये भक्तीचे वाटेला मग तू पावशी अव्यंग निज धाम माझे. अर्जुना याच्यातून निघ बाजूला. कशातून निघ? शरीर इंद्रिय प्राण मन बुद्धी जग ह्या सगळ्यातून तू काय निघ? विचाराने बाजूला निघ. कसा निघ? विचाराने बाजूला. ह्या संसार या समजता जाणी जाण नित्याता. हे सगळं नित्य नाही अनित्य कोठे. वैराग्य दौडिता पाठी लागे. वैराग्य धारण करायची गरज नाही. हां उगा असं हातवाटपा नावाने काही दाड्या वाढीनं जाटा वाढीनं भगिनीस नन नागो म्हणन हे याला वैराग्य म्हणतात का? विचाराने वैराग्य येत असतं. विचारच नाही लागला काही करायला अंगावर भस्मच काय लावायला भंडाराच काय लावायला माळावर काय जाऊन बसायला पायातच काय घालीनं कपडेच उघडीन नाही कळत का? दुर्नच काय लावायला पत्रवाळ्यात काय लावायला याला वैराग्य म्हणत असतील का? लोकांच्या बायाच्या मनीच काय आणायला मंदिरच काय बांधायला याला वैराग्य म्हणत असतील का? अरे विचार आणि वैराग्य येत असतं. अशा कृतीनं नाही. लोक बोलत येत मग त्याच्याकडं पाहून बाबडे लोक त्याला महात्मा समजित येत महाराज समजित येत असे बरेच लोक असणारे भुलले त्याला वरून जमला अंदर क्या जाणे ऊपर बनी पण अंदर क्या जाणे अंदर काय आहेत. म्हणून असं भुलू नका कोणाला. असं कोणाला निदानचं विचार सागर ऐकणाऱ्या माणसांनी तरी अशा भुलू नये. अशा बाहेर वेशाला वेश्या बघा बाहेरून वेश करायचीच गरज नाही कशाची. आहे त्या परिस्थितीत आहे म्हणून जैशी स्थिती आहे. हां जशी स्थिती आहे तशा स्थिती. काय स्थिती आहे तुमची? देह स्थिती का इंद्रिय स्थिती का प्राण स्थिती का मनस्थिती का आत्मस्थिती? कोण्या स्थितीवर राहा? हां आणि तुम्ही आत्मस्थितीवर न राहता देहस्थितीवर राहून त्याच्यावर काही करायला दुसरं. हां भगवे तरी स्वान सहज वेश आहे त्याचा म्हणा महाराज त्याला नाही कळलं ना का ना तुम्हाला? कुत्र भगव आहे मग करा त्याची पूजा करा त्याला गुरु घ्या त्याचा मंत्र. हां सहजच वेश आहे त्याचा बिचाऱ्याचा. म्हणून हे काहीच वरून करायची गरज नाही. विवेकावर या. विचाराचा परमार्थ आहे. वरून सजिण्याचा काय नाही परमार्थ नाही. सहज असतं. रुक्मिणी सहज सीता झाल्या. सत्य भामा लागली काजळ घालायला नथा घालायला दागिने घालायला. मग नारदा मी कशी दिसती का सीता म्हणले सीतेची दासी दिसत नाहीस तू. तर सीता कशाची आली? रुक्मिणीकडे गेली म्हणली तुम्हाला तिकडं राम झालेत कृष्ण लक्ष्मण झालेत बळीराम आणि मारुतीराय आलेत. मारुतीरायाला त्यांनी राम अवतारातच वचन दिलं होतं पुढच्या अवतारात तुला मी रामाचं दर्शन देईल आणि चला तुम्ही सीता होऊन. काऊन की सीते वाचून राम अधुरा आहे म्हणून तुम्ही काय व्हा जर सीता नाही दिसली तर त्या रामाला उचलून टाकीन मारुतीकडून. म्हणून तुम्ही काय व्हा काय करावं लागलं रुक्मिणीबाईला? काही नाही एक हार होता बुचाडा घातला त्याला हार गुंडाळा पदर असा केला झाल्या सीता. तसं तुम्हाला परमात्मा व्हायला काय लागत? काय काय होऊन परमात्मा व्हायचं? काहीच नाही. तुमचं सहज ते काय आणि तुम्ही देव न कळता काही वेश करू लागले. ती विटंबना आहे. म्हणून इथं लक्षात घ्या सजातीय भेद हा असणारा एक पदार्थाच्या जातीचा दुसरा पदार्थ असतो. जीव अनंत आहे आणि ब्रह्म एक आहे. म्हणून ब्रह्म्याचं जीवाचं ऐक्य होणं शक्य नाही. असं असणारं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. विजातीय भेद झाडाहून विजातीय असे दगड धोंडे हे एक झाड आणि एक दगड आहे याच्यात विजातीय जड चेतन याच्यात विजातीय भेद आहे. पण ब्रह्म हे एक परमार्थिक आहे. ब्रह्म्यासारखं दुसरं ब्रह्म नाही. परमात्म्यासारखा सुखरूप आहेसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगासारखा तो. माझ्या परमात्म्यासारखं सुखस्वरूप जगात दुसरं काय आहे?
म्हणून ब्रह्म एक आहे आणि हे सगळं बाकी याच्यात विजातीय भेद आहे. याच्यात कसा भेद आहे? काही दगड आहेत, काही धोंडे आहेत, काही पाणी आहे, काही पृथ्वी. पृथ्वी पावतं घट्ट आहे, पाणी पावतं पातळ आहे, अग्नी पावतं उष्ण आहे, वारा पावतं चंचल आहे, आकाश पावतं या वेगळ्या वेगळ्या जातीचे आहेत. ते पृथ्वी पाण्यासारखी नाही, पाणी अग्नीसारखा नाही, अग्नी वाऱ्यासारखा नाही, वारा आकाशासारखा नाही. म्हणजे याच्यात काय विजातीय भेद आहे. ब्रह्म तर एक अद्वितीय ब्रह्म पाहिजे. ब्रह्म एक आहे, अद्वितीय आहे. म्हणून ब्रह्म्याचं आणि जीवाचं फार असणारा तेवढी काय सांगितलाय? भेद सांगितला. म्हणून तुमचा ग्रंथ निष्फल आहे असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. बरं, हे कोणाचं म्हणणं आहे? पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. म्हणून इथं जीवाचे धर्म याच्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं. आणि ब्रह्म्यावर जीवा सापेक्ष आरोपित धर्म म्हणून दुःखयुक्त, दुःखरहित जीव, दुःख युक्त जीव दुःखी आहे. कोणचा जीव? म्हणून ब्रह्मादेवापर्यंत, ब्रह्म्यापासून तर मुंगीपर्यंत सगळे जीव जे कसे आहेत दुःखी आहेत. इंद्रचिंद्रपदे हे जे आहेत हे दुःखाची शिराणी. तुम्हाला वाटतं ब्रह्मदेव जे माणूस मोठा होत असतो ना ते जास्त दुःखी होत असतो. तुम्हाला वाटतं मोठा झाला म्हणजे सुखी झाला? जया अंगी मोठे पण बंगल्यातल्या पेक्षा झोपडीतला बरा. पळला की झोप लागती पोत्यावर, आणि बंगल्यातला झोपेची की त्याला तर भडत ते उद्याचं चिंतन आज करी झोप पडत ते. उद्या काय करायचं, आता किती कोणाला द्यायचे पैसे, कसं काय करायचे, कोणाकडे किती येतं, कोणीकडं असणारं नांगरायचं डोंगरायचं, कुणीकडं पाणी द्यायचं, कोणी ह्याच्यातच ते शरीर रात आरबाळ्या जाते त्याची. आणि याला काय आपल्याला काय उद्या टोपलं कुदळण्याचे 2-4 बाराशे खांदायचे दुपार लोक आले की झोपले. काही काय नाही, चिंता नाही. ते पडलं की घोरतं आणि टुकू 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 फॅनकडं पाहतं, तुटून पडतो का माझ्या अंगावर. त्याला काय नाही. जया अंगी मोठे पण तया यातना कठीण. म्हणून इथं जीव दुःखाने युक्त आहे, म्हणजे दुःखाने भरलेला आहे जीव. जीवाच्या मागं अनंत काय लागलेले आहेत? दुःख लागलेले. आणि ब्रह्म म्हणल्यावर त्याला दुःखच नाही, दुःख रहित. काऊन की त्याला कोणचीच उपाधी नाही. निसंगत माशी राहणे एकट नाही कटकट साहो येत. वर्णन केलं तुकाराम महाराजांनी. तुम्ही कसे आहेत? निसंग आहेत. आणि तुम्ही संघात पाड्याले. तुम्हाला संघ आवडतो. वावरात जागलेला जात असेल तर कुत्रं लागतं संघ, तुम्हाला ढोरं लागत. एकटे जाऊन झोपता का तुम्ही वावरात? लाग नाही तुमचा. एकटे जाऊन पडायचा काळ्या रानात लागे. निदानचं काय लागेल? कुत्रं तरी लागेल उश्या पायच्याला, ढोरं तरी लागतील, शेळ्या तरी, काहीतरी दुसरे जीव लागत. मग संघ आवडतो तुम्हाला. हे गावाचे गावं कशामुळं? संघ का. आणि परमात्म्याला तो निसंग आहे. काही कटकट नाही. आपल्या मागत सगळ्या काय आता कटकटीच्या बापा बापा बापा. सकाळी दुधापासून कबशीपासून साखऱ्या पत्तीपासून तर संध्याकाळी झोपीपर्यंत सगळ्या काय आहेत कटकटीच्या. आणि परमात्म्याच्या ठिकाणी काय नाही. निसंग तुम्हाशी राहणे एकटं. तो देव एकटा आहे, निसंग आहे. कोणची त्याला कटकट नाही. आपल्याला तर बापा 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 सगळ्यात मागं काय लागल्यात कटकटीत. आणि अनंत भेद जीव, अनंत भेदयुक्त. अनंत भेद आहेत अंतःकरणात जीवाच्या. एकच भेद का? अनंत भेद असे जीव. आणि परमात्म्याच्या ठिकाणी तो एक असल्यामुळे अभेद आहे. त्याच्या ठिकाणी काय नाही. आनंद अद्वय नित्य निरामय आनंद स्वरूप असणार अद्वय आहे, नित्य आहे. परमात्म्याचं हे वर्णन आहे शास्त्रामध्ये. आणि जीव मात्र भेदात पाड्याला आहे. जीवाच्या ठिकाणी काय भेद, स्वगत सजाती विजाती अनेक भेद असणारे. आणि जीव परिच्छिन्न आहे, परमात्मा व्यापक आहे. कहाँ पकडारू देखे अनेरा देखो तो सब
विठ्ठल विस्तारला जगी सप्तहे पाताळी भरुणी, विठ्ठल व्यापक तिरी बेवणी, विठ्ठल मुनी मानसी. प्रल्हादाला विचारलं हिरण्यकशिपुनी, अरे त्या तू देवाचं भजन करतो ना, त्याला बोलव, त्याला कुठं येतो येऊ दे त्याला, पाहतो मी, काहून की मला मरणच नाही. असा त्यांनी काय केला होता, निश्चय केला. मला घरात नाही, दारात नाही, दिवसा नाही, रातच्या नाही, शस्त्राने नाही, अस्त्राने नाही, मानवाने नाही, दानवाने नाही, असे ब्रह्मदेवाकून त्यांनी काय मागून घेतले होते, वर मागून घेतले होते. ना असे वर दिल्यावर झाला ना अहंकारी. अहो आपल्या 4 पैसे आले तर अहंकार येतो. हां 4 पैसे आले, आपलं पोरगं कोण्या एखाद्या पदावर गेलं तर इकडं म्हातारच नाचत, पोरगं कलेक्टर झालं, हेच असणार गावात नाचत. आता ते आता हिरण्यकशिपूला इतके वरदान मिळाल्यानंतर भेटू का कोणाला. म्हणून त्या प्रल्हादाला आणि शेवटी प्रल्हाद त्याचा मुलगाच. प्रल्हादाला म्हणे सांगतो हा देव कुठे आहे, त्याची सोय लावतो. आता त्याला बोलव, त्याला हिरव म्हणे काष्टी पाशाणी सकळ आहे वनमाळी, जेथे तेथे माझा देव नाही अशी कुठलीच जागा नाही. इरू म्हणजे प्रल्हाद म्हणतो तो पाषाणात हे, दगडात हे, मातीत हे, सगळीकडे पंचमहाभूताचे सगळ्यात तो व्याप्त आहे. तो सगळ्यात आहे, त्याच्यात काहीच नाही. कळून घ्या जरा, देव सगळ्यात आहे पण देवात सगळे अलंकार सोन आहे, पण सोन्यात एकही अलंकार नाही. सगळ्या सुतात कपडे, पण हे कपडे सगळ्या कपड्यात कोण आहे, सूत आहे, पण सुतात एकही कपडा नाही. सगळ्या घाटात माती आहे, पण मातीत एक काय नाही, घट नाही. आणि जे घट येतं त्या घटात, सगळ्या घाटात काय, ती रांजणी असू की रांजना असू की बोळका असू, सगळ्यात काय, पण मातीत मात्र घट नाही. तसं सगळ्यात परमात्मा आहे, पण परमात्म्यात काहीच नाही. म्हणून परमात्मा व्यापक आहे आणि जीव मात्र परिचित नाही. 3.5 हाता एवढा. तुम्ही केवढे समजायले तुम्हाला, 3.5 हाताचे हे आकार धरला तुम्ही, हे आकारा एवढा आहे मी वाटतो. इतकी छाती, इतकी उंची, इतकी लांबी, इतका जड, हे कोण समजायला, शरीर असं शरीर समजायला का जीव. याचा रंग काळा गोरा, याची उंची, याची लांबी, हे कोण समजायले, जीव समजायला. म्हणून संकोचोनिकारे झालाशी लहान घी आपोषण ब्रह्मांडाचे. जसं ब्राह्मणाने सांगितलं ना तुम्हाला, पाणी टाकून ठेंबर काय घी, आपोषण घी. आपोषण म्हणजे घोट कर याचा, का आपोषण घेणं म्हणजे याचा घोट घी. तसे घेई आपोषण ब्रह्मांडाचे. अरे सगळं सगळ्याचं अधिष्ठान तू, हे सगळं तुझ्यावर अध्यस्त आहे, खोटं आहे तुझ्यावर, आहे कल्पित आहे. म्हणून कल्पितात अधिष्ठान नसतं ना अधिष्ठानात बी कल्पित नसतं. कल्पितात बी अधिष्ठान नसतं ना अधिष्ठानात बी कल्पित नसतं. म्हणून तुम्ही देहात नाही तर देह तुमच्यात नाही. जरा हे वर्म कळून घ्या. तुम्ही देहात हे कधी हे तुमच्यात हे, इथं खास गुंडी आहे बघा. तुम्ही देहात हे कधी हे तुमच्यात हे. हां हे तर नाही सुधरत आपल्याला. हां मी देह नाही पण देहात मी आहे ना. आता मी देह नाही पण मी देहात, असंच वाटत ना. देहात तुम्ही मानल्यावर तुम्ही व्यापक झाले का परिचिन्न झाले. मोठ्या वस्तूत लहान वस्तू असती का लहान वस्तूत मोठी वस्तू असती. मग तुम्ही देहात येत म्हणल्यावर तुम्ही कसे झाले, लहान आणि देह मोठा. हां लक्षात घ्या ना जरा हे. मग तुम्ही देहात येत का देह तुमच्यात आहे. आमच्यात नाही. अरे देहात नाही, कल्पनेचा आहे. देह आहे का कल्पना आहे. देह कल्पित आहे म्हणजे अध्यस्त आहे, मिथ्या आहे, प्रतिती मात्र आहे, खोटा आहे. बघा स्वप्नातल्या देहात तुम्ही का स्वप्नातला देह तुम्ही, हे तर कळलं ना तुम्हाला. स्वप्नातल्या देहात तुम्ही का आणि स्वप्नातला देह तुम्ही का. अरे नसलेला प्रतितीला तो खोटा.
खोटा प्रतीतीला आलेला तो मिथ्या प्रतीती आहे त्याची, नाही तो समजा एखाद्या गाईचं चित्र काढलेलं आहे, मग अलीकडं चित्र असेल खोटं, पण पलीकडून गाय खरी असेल ना. अलीकडून दिसायला तुम्हाला ती कशी आहे, मग पलीकडून हा अरे ती दिसता क्षणी कशी आहे. तुम्हाला कधी वाटत का असा चित्राचा वाघ काढायला येईन माझ्या अंगावर म्हणून, काहून की त्यो काय हा मग भीत पाडून असणारा तो वाघ मारायचा का. येऊ वाटायला म्हणून काय पाडायची हा, पडून गेली या भिंतची चित्राची केव होय माती. अरे ती दिसतानी चित्र आहे का माती, वाघ आहे का चित्र आहे, चित्र आहे का माती आहे हा, माती आहे का ती मातीन चित्रण ते सगळंच तुम्ही पाहिलं, तुम्हीच हे ते सगळं खोटं आहे. ज्ञान स्वरूपाने तुम्हीच हे ते सगळं खोटं आहे. तसं हे सगळं तुमच्यावर कल्पित आहे, अध्यस्त आहे, म्हणून तुमच्या ठिकाणी हे नाही, याच्यात बी तुम्ही नाही. हे सगळं तुमच्यावर खोटं, जे संसार चित्र उमटे ते मनोरूपीच पटू फाटे. हे सगळं उमटलंय मनावर आणि मनच खोट आहे, म्हणून हे सगळं उमटालेलं बी कसं आहे खोटं आहे. बघा विचार सागरा केले तुम्ही, हे काय त्या दुसऱ्या रेमटका त्या नाही का याच्यातल्या ह्या पुस महिन्यातल्या पाठ मांडायचा आणि त्याच्यावर सूर्य काढायचा आणि मग इतकुशी तिळ द्यायचे 2-4 मन मी चंगा तो काठोट मी गंगा वा रे वा. हो म्हणून ध्यासारख्या गोष्टी आता ह्या इथं महाराज म्हणतात की परमात्मा व्यापक हे जीव परिचिन नाही, म्हणून परमात्म्याचं जीवाचं ऐक्य होणं शक्य नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. म्हणून इथं महाराज म्हणतात की आता आपणच त्याचे खंडन करणे त्याचे नाव म्हणून इथं महाराज म्हणतात याप्रमाणे जीव ब्रह्म याच्यामध्ये परस्पर अत्यंत विरुद्ध संबंध असल्यामुळे त्याच्यात एकत्व म्हणणे व्यर्थ आहे. म्हणून जीव ब्रह्माची एकता ह्या ग्रंथाचा जो प्रतिपाद्य विषय तो सिद्ध होत नाही. जीव ब्रह्माचा भेद आहे हे पूर्व पक्षाचे निराळ्या रीतीने मांडत आहेत. पुन्हा निराळे रीत हे लय अवघड असते हे लोक. हे वरचढ असते, खोटं बोल पण रेटून बोल. खोटं बोलणारा खोटं बोल पण कसं बोल, तसे हे पूर्व पक्षावाले असणारे रेटून पूर्व पक्षी असे म्हणतो की जीव ब्रह्माची एकता प्रतिपादन करणे. वेदांती असे म्हणतात की अहो जीव म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीचे अधिष्ठान चैतन्य आत्मा व त्या आत्म्याचे प्रतिबिंब म्हणजे आभास व तिन्हीचे नाव जीव असे आहे. जीवाचं स्वरूप सांगितलं, आपण पाहिलं जीवाचं काय स्वरूप आहे. जीव म्हणजे काय, बुद्धी अधिष्ठान चैतन्य, जी तुमची बुद्धी आहे त्या बुद्धीला अधिष्ठान चैतन्य, त्या अधिष्ठान चैतन्याचं त्या बुद्धीत पडलेला आभास किंवा प्रतिबिंब हे तिन्ही मिळून कोण जीव. अधिष्ठान चैतन्य, बुद्धी आणि बुद्धीत पडलेला आभास म्हणून मिळून कोण जीव असं पूर्व पक्षाचं म्हणणं. म्हणून सर्व व्यापक म्हणून आत्मा व त्या आत्म्याचे बुद्धीत प्रतिबिंब म्हणजे आभास व तिन्हीचे नाव जीव आहे. सर्व व्यापक ते ब्रह्मचैतन्य एका शरीरापुरते सांगायचे झाल्यास त्यातला आत्मा कुटस्थ असे म्हणतात. म्हणून पुन्हा लक्षात घ्या, एका शरीरापुरते सांगायचे झाल्यास त्यालाच आत्मा कुटस्थ असे म्हणतात. एका शरीरापुरतं सांगायचं तर त्याच एका शरीरात असणारा जो आत्मा आहे त्यालाच कुटस्थ असे म्हणतात. कुटस्थ चैतन्य, कोणचं चैतन्य, कुटस्थ चैतन्य त्यालाच म्हणतात. तो सर्वांचा एक आहे, कुटस्थ सगळ्याचा एक आहे. कुटस्थ सगळ्याचा काय, म्हणून बघा विचारसागरामध्ये दृष्टांत सांगतो तुम्हाला म्हणजे लक्षात येईल. कुटस्थाचं ब्रह्म्याशी मुळातच ऐक्य आहे. म्हणून इथं विचार पुढे येईल तो विषय.
मुख्य समाधीकरण आणि बाद समाधीकरण असे दोन सांगितले शास्त्राने. कुटस्थाचं ब्रह्म्याशी मुख्य समाधीकरण आहे, मुख्य ऐक्य. कुटस्थाला काही टाकायची गरज नाही, ते मुळातच काय ब्रह्मरूप आहे. पण जीवाला मात्र टाकावं लागतं काही, सगळं टाकून त्याला काय व्हायचं, ब्रह्म व्हायचं. त्याला दृष्टांत दिलेला आहे. मुलीला पतीसंग ऐक्य करायचं म्हणल्यावर तिला बरंच काही टाकावं लागतं. तिला आईला टाकावं लागतं, बापाला टाकावं लागतं, तिकडे गावाला टाकावं लागतं, बहिणीला टाकावं लागतं, भावाला टाकावं लागतं, नाव टाकावं लागती, जात टाकावं लागती. एवढंच नाही, तिचं बोलणं टाकावं लागतं, तिचं चलणं टाकावं लागतं, तिचे कपडे तिला बदलावं लागत आहेत. कोणाला तिकडे कपडे इकडे जमतील का? हां, तिकडं बोलणं जमल का इकडं? अरे तुर्याचं जी जी लवून तिकडं बलिलं की पळत येत होती, तसं जमल का इकडं? नाही. तिनं तिचा सगळाच काय केला, बदल केला. नांदायला आल्यावर तिकड्यासारखं का इकडं? नाही. आणि माई म्हणते बी तुला नांदायला जायचं, असं वागू नको. ती म्हणे मी ओपलं पाहिजे, तुला काय करायचं? अशी काय बलिली की पळतच येते. अरे तुऱ्यावर बोलती कोणाला बी, काही सांगलं तर सांडू ती, मला काय करायचं आहे? असं तुला तिकडं गेल्यावर जमायचं नाही. हे सगळं तुला सोडून द्यावं लागेल. जसं ती पोरगी सगळं सोडून पतीला ऐक्य करती, तसं असणारं याला बाद समाधीकरण म्हणते. याला कोणतं समाधीकरण? हे जीवाला करावं लागतं. हे बाद समाधीकरण कोणाला करावं लागतं? जीवाला. आणि जे कुटस्थ आहे ते मुळातच ब्रह्म आहे, त्याला काही टाकायची गरज नाही. त्या मुलाला जे नवरदेवाला काय टाकावं लागलं, त्याचं पहिल्याच कळ्या कुलगोत्राशी ऐक्य आहे, त्याला काहीच करायची गरज नाही. कड्या कुळगोत्राशी त्याचं पहिलंच असणारं मुख्य समाधीकरण आहे. तसं इथं महाराज म्हणतात जो जीव आहे तो, म्हणून एका शरीरापुरते सांगायचे त्यालाच आत्मा कुठता असे म्हणतात. तो सर्वांचा एक आहे. जीवामध्ये जो भेद दिसतो तो भेद जीवाची जी बुद्धी ती प्रत्येकाची भिन्न भिन्न असल्यामुळे दिसतो. बुद्धी भिन्न भिन्न असल्यामुळे एकाची सुखदुःखे दुसऱ्याला कळत नाहीत. म्हणजे जीवामध्ये जो भेद दिसतो तो बुद्धीच्या अनेकत्वामुळे दिसतो. आत्मदृष्टीने पाहिले तर सगळ्याचा आत्मा म्हणजे एक ब्रह्म, ते एक आहे. म्हणून जीव ब्रह्म्याची एकता या ग्रंथाचा विषय सिद्ध आहे. तत्वमसी या महावाक्याचा अर्थ ते ब्रह्मत्व आहेस असा आहे. म्हणजे तत्वमसी ते ब्रह्मत्व आहेस असा तत्वमसी महावाक्याचा अर्थ आहे. जीव ब्रह्म्याची एकता ही अधिष्ठान दृष्टीने आहे. भेद तो प्रतीला येतो तो बुद्धी या उपाधीचा दृष्टीने आहे. असे जे वेदांती जीव ब्रह्म्याची एकता सिद्ध करतात तर ते त्यांचे म्हणणे चुकीचे आहे. वरील विवेचने पूर्व पक्षाचे वेदांत्याचे मत खंडन करण्याकरता मांडले आहे. याला शास्त्रामध्ये अभ्युत्पत्य परिहार असे म्हणतात. अभित्य परिहार असं शास्त्रात म्हणतात. पहिलं जे असणारं मांडलं आपण ते पूर्व पक्षाचं मन आहे. म्हणून अनिकाची अनेक मते, अनेकाचे काय येतं, अनेक मतं येतं, अनेक शास्त्रकार येतं, 6 शास्त्रकार येतं, 4 वाक ते शरीरालाच आत्मा म्हणतात. खावा प्यावा ऋण काढावं सण काढावं शरीराला पुष्ट करा, हे 4 वाकाचं काय? हां, देह तोच आत्मा, भोजन ते, भक्ती मरण ते, मुक्ती पाखंड्याची, असे 4 वाक ग्रंथ आहे. तो पहिला देहालाच आत्मा समजतात ते. याच्यात बरीच लोक बसतात. देहाला मी म्हणून हां, देहालाच सजीनं, देहालाच खाऊ घालणं, त्यालाच असणारं चांगलं उठणं, शॅम्पू लावून आंघोळ घालणं, संतूर लावून रामबाबाची साबण लावून त्याला आंघोळ घालणं, त्याला सजीनं नटवीनं. कोणाला? मी म्हणून का दुसरा म्हणून? कोणचा कसा व्यवहार चालला? हे मी दाढी करायलो का देह दाढी करायला? देह स्वच्छ व्हायला का मी स्वच्छ व्हायला? हे त्याला देहाला गण लावला का मी गण लावला? देहाला आंघोळ घातली की मी आंघोळ केली? देहाला जेव घातलं का मी जेवलो? प्राणाला पाणी पाजलं का मी पेलो? नाही कसं आहे तुमचं? कसं आहे?
देहाला कपडे घातले की मी कपडे घातले, होय. पायाला बूट घातला का मी बूट घातला नाही. कसं आहे तुमचं, कसं आहे होय. हे असा जे अरे ना सगळा कोणाला सजीनं चाललं बघा. याच्यात तैनीती तुमचा काळ चाललाय, रिकाम पण नाही तुमचं. कशाच्या तैनीती? हा, गाढवाला धूस, गध्याला धू तुमचा काय चालला वेळ चालला. त्याच्यात तैनीती त्याला हे सगळं त्यालाच लागले. कपडे तरी त्यालाच लागले, खाला त्याला, पाणी त्याला, सगळं घरात जेवढं जेवढं सामान आहे तुमच्या ते याच्यासाठीच आहे. हे पलंग तुमच्यासाठी का, हे फॅन तुमच्यासाठी का, हे सगळं घरातले अनेक वस्तू कशासाठी? तुमच्यासाठी का, कोणासाठी आहेत त्या? शरीरासाठी. शरीरासाठी वाटायच्यात का मायासाठी वाटायच्यात? कोणासाठी वाटायच्यात त्या? म्हणजे हे 4 वाकाचे गिरायक घेत तुम्ही. हे गिरायकच कोणाचं आहे? हा, 4 वाक. देहाला मी म्हणून व्यवहार करणारा हे पहिलं शास्त्र आहे. त्याचं खंडन केलं पूर्वशास्त्रकाराने. अरे बुद्धी आत्मा आहे, देह आत्मा नाही. इथून पुढे विचार सागराच्या आम्ही गिरेक होऊन म्हणून हे शरीर आत्मा नाही, बुद्धी काय? अरे बुद्धीमुळं शरीराला किंमत आहे. निर्बुद्ध माणसाचं शरीर कसं जरी असलं तर त्याला कोण किंमत देतं? तुम्हाला जे किंमत आहे व्यवहारात कशामुळं? बुद्धी जर गेली तुमची, हीन झाली, तुम्हाला कोणी विचारित नाही. बायको विचारित नाही नवऱ्याला, त्याची बुद्धी खलास झाली तर ते म्हणते लोकांना ते पागल झाले, त्याच्या नादी लागू, ते बिघड आहे. नवरा म्हणती का पागल म्हणती ती? नवरा कवरुक म्हणती ती? म्हणून द्या ना, घ्या ना. मग आता ह्या शरीराला किंमत बुद्धीमुळे का शरीर चांगलं आहे म्हणून? मग बुद्धी हीच आत्मा आहे असं त्याचं म्हणणं आहे. ती क्षणात बदलत, ती क्षणात नष्ट होती. बुद्धीचा काय? अनंत बुद्धीचे तरंग, क्षणोक्षणा पावलाचे रंग, दररोज आता संग तो होतो. मग ते असणारा असे शास्त्रकार ह्या सगळ्या शास्त्राचं उत्तर मीमांसेनं खंडन करून आपला सिद्धांत मांडला. म्हणून आपला जो विषय चालला की वरील विवेचन हे सगळ्या शास्त्रामध्ये अभ्युपेत्य परिहार असे म्हणतात. विरुद्ध बाजूने मत आपणच मांडून त्याचे खंडन करणे याचे ना अभिप्रेत्य परिहार असे आहे. विरुद्ध मत मांडणं आणि आपण त्याचं काय करणं पुन्हा? हां, म्हणून अशा प्रकारे रुक्मिणीनं पत्र लिहून दिलं होतं. कोण्या ब्राह्मणाकडं? भागवत ऐकलं ना तू? सुदेव ब्राह्मणाकडं. हां, मामाला माहिती बघा. त्या लग्नाला होते का तुम्ही रुक्मिणीच्या? सुदेव ब्राह्मणाकडं पत्र लिहून दिलं आणि त्या पत्रात आपलं मत आपणच मांडलं आणि कृष्णाचं बी मत आपणच मांडलं. आपलं मत मांडत असताना देवाला असं बोलल्या रुक्मिणी, तुम्ही काय मला पाहिलं नाही, तुम्ही काय मला पाहिलं नाही, मी कशी आहे तुम्हाला माहीत नाही, पण मी कशी आहे तुम्हाला मी सांगते. असं कोण म्हणाली? हां, रुक्मिणी कशी आहे रुक्मिणीनंच सांगा, आणि देव कसा आहे रुक्मिणीनंच सांगा. कळतं का नाही तुम्हाला? रुक्मिणी कशी आहे कोणीने सांगा, माया कशी आहे कोणी सांगा, मायेने सांगा, आणि ब्रह्म कसं आहे कोणी सांगा, मायेने सांगा. ब्रह्म्याला माया माहीत नाही आणि त्याचं स्वरूप माहीत आहे पण त्याला सांगताच येत नाही. हे बी कळतं का नाही तुम्हाला? म्हणून त्या रुक्मिणीनं पत्रामध्ये वाचला असेल तर मी रुक्मिणी स्वयंवर आपलं मत बी आपलंच मांडलं, कृष्णाचं मत बी तिनं आपलंच मांडलं. म्हणून हे तर्ककार जे असतात आपली शंका मांडतात आणि त्या शंकेचं आपणच काय करतात पुन्हा असं उरफाटं शिरतात. तुम्ही मानता ना असं, तुम्ही मानता असं, त्याचं तेच मानतात. म्हणून अशा प्रकारे तो पूर्वपक्षी वेदांताचे खंडन असे करतो की आत्मदृष्टीने जीव व ब्रह्म एक आहेत. बुद्धी उपाधी
दृष्टीने भेद आहे, पण हे वेदांताचे म्हणणे चुकीचे आहे असे ते पूर्वपक्षी म्हणतो. आत्मा म्हणजेच कुटस्थ बुद्धी आणि आभास मिळून जीव, त्यापैकी आत्मा म्हणजे कुटस्थ तो सर्वांच्या शरीरात एकच असून त्याचे ब्रह्म्याशी ऐक्य होण्यास मुळीच हरकत नाही. हे वेदांत्याचे म्हणणे बरोबर नाही, कारण याचे यावत माणसाला आपल्यामध्ये कुटस्थ साक्षी आत्मा म्हणून कोणी एक आहे असे कोणालाही माहीत नाही. प्रत्येकाला मी करता आहे, भोगता आहे असे ज्ञान आहे. कुटस्थ कोणालाही माहीत नाही. जी वस्तू आतापर्यंत माहीत नाही ती वस्तू वंद्यापुत्राप्रमाणे नाहीच असे म्हणण्याला हरकत नाही. वंद्यापुत्राप्रमाणे नसलेले असा जो कुटस्थ साक्षी आत्मा तो मानवयाचा आणि त्याचे ब्रह्मेशी एकत्व सिद्ध करायचे, हे वेदांत्याची कल्पना समूळ चुकीची आहे असं पूर्व पक्षाचं काय. कुटस्थ कोणाला माहीत नाही, वंद्यापुत्रासारखा, म्हणून जी गोष्ट माहीतच नाही ती आहे म्हणायची असं म्हणणं त्याचं काय नाही, बरोबर नाही. म्हणून तुमचा वेदांत आणि कुटस्थाचं ब्रह्म्याशी ऐक्य आहे हे बरोबर आहे, पण कुटस्थ कोणाला माहीतच नाही तर मग त्याचं ऐक्य काही संभवत नाही. म्हणून जीव असणारा खोटा आहे, कल्पित आहे. कुटस्थ चैतन्याचाच बुद्धीत पडलेला आभास म्हणजे कोण आहे, जीव आहे. आणि तो आभास आणि ते ब्रह्म याचं ऐक्य घडणं शक्य नाही. म्हणून तुमचा हा ग्रंथ निष्फल आहे असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. हे पूर्व पक्षाचं चालू आहे. या म्हणून यदा कदाचित वेदांताच्या कल्पनेप्रमाणे कुटस्थ साक्षी मानला तरी बी बुद्धी जशी प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न आहे, त्याप्रमाणे साक्षी कुटस्थही प्रत्येक शरीराच्या ठिकाणी भिन्न भिन्न मानला पाहिजे. प्रत्येक शरीराच्या ठिकाणी साक्षी भिन्न मानला तर साक्षी अनेक झाले, म्हणजे अनेक साक्षीचे एक ब्रह्म्याशी ऐक्यता होत नाही. म्हणून असं त्याचं तुम्ही कुटस्थ जरी म्हणले तर कुटस्थ बुद्धीचा अधिष्ठान कोण आहे, कुटस्थ आहे, आणि बुद्धी अनेक आहे म्हणून कुटस्थ बी कसा झाला, अनेक झाला. आणि ब्रह्म एक आहे म्हणून कुटस्थ धरून जरी म्हणले तरी हे ऐक्य जीवाचं तर नाही, पण कुटस्थाचं बी ऐक्य होत नाही. म्हणून तुमचा हा ग्रंथ निष्फल आहे असं कसे खोटं बोल, पण कसं बोल, रेटून बोल. काही काही माणसं आपलंच मत मांडित असते त्या बैठकीत, कोणाचं ऐकून घेत नाही आणि आपलंच काय करीत असतो, मत मांडित. नाही नाही तेच बरोबर आहे, तेच बरोबर आहे, मी म्हणतो तेच काय खरं आहे. ते म्हणतो नाही रे तसं नाही, तू चुप बस, तू चुप बस, आपलंच काय करतो. तसं हे पूर्व पक्षावाले जे आपलं मत मांडायले वेदांताचं खोडून टाकायचं ना आपलं, म्हणून असे तार्किक वादी असतात, तर्क लावणारे. म्हणून तार्किकाचा टाका संघ ह्या तार्किक लोकांचे काय लागू नाही. काय काही माणसं म्हणतात तुम्ही आत्मा आहेत ना, तुम्ही चैतन्य आहेत ना, तुम्ही शरीर नाहीत ना, मग पोळू द्या बरं तुम्हाला, चटकाना बसतो का नाही तर. हां तुम्ही कोण आहेत, शरीर नाहीत ना, मग काय करू द्या. हां आता तुम्ही म्हणता ना आम्ही ज्ञानी आहेत, मग चालवा ना भीत. ब्रह्म आहेत ना तुम्ही, आत्मा आहेत ना, चैतन्य आहेत ना, ज्ञानी आहेत ना, तर मग काय चालवा, जशी माऊलीनं काय चाललेली. हे असे उत्तंडवादी असते. वितंडवाद्याच्या काय लाव, तार्किकाचा संघ टाका संघ, नारायण स्मरावा, उगं त्याच्या नादी लागू नाही. ते वितंडवादी असतात. अनेकाचे अनेक मते पोकळेरीते फलकट, अनेकाचे अनेक मतं असतात फोलकट असतात, फलकट असतात, त्याच्या नादी लागू नाही. जे खरं आहे शास्त्राचं मिथित अर्थ जो आहे तो आपण लक्षात घ्यावा आणि तो असणारा. म्हणून इथं महाराज म्हणतात असा जो भिन्न भिन्न प्रत्येक कुटस्थही भिन्न भिन्न आहे, म्हणजेच अनेक साक्षीचे एक ब्रह्म्याशी ऐकत होत नाही, म्हणजे जीव ब्रह्म्याची एकता हा ग्रंथाचा विषय सिद्ध होणार नाही. साक्षी मानला तर प्रत्येक शरीरातील साक्षी म्हणजे कुटस्थ भिन्न भिन्न मानला पाहिजे. असे जे आम्ही म्हटले आहे त्याचे कारण असे की वेदांती म्हणतात जीवाला होणारी सुखदुःखे ही साक्षी भाष्य आहेत. या वेदांताच्या म्हणण्यात अर्थ साक्षी
सुखदुःखे जाणतो असाच घेतला पाहिजे, कारण जीवाच्या अंतःकरण जी सुखदुःखे होतात ती सुखदुःखे साक्षीशिवाय जाणणारा दुसरा कोणी नाही. जीवामध्ये एकूण 16 पदार्थ आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण आणि एक मन म्हणजेच अंतःकरण. तेव्हा अंतःकरणातील सुखदुःखेही स्वतः अंतःकरणाला जाणता येणे शक्य नाही. अग्नीची शक्ती ही अग्नीला जाळू शकत नाही. डोळ्यातील काजळ, आरसा, उपाधी घेतल्याशिवाय स्वतःचे स्वतःला दिसत नाही. जी वस्तू ज्याच्या अत्यंत समीप असते ती वस्तू त्याला जाणता येत नाही. त्याप्रमाणे अंतःकरणातील सुखदुःखे ही अंतःकरणाला कळणे शक्य नाही. बघा, जी वस्तू ज्याच्या समीप आहे ती त्याला जाणल्या जात नसते, आणि जी वस्तू अत्यंत दूर आहे ती बी जाणल्या जात नाही. लक्षात घ्या. तसा सुखदुःख हे अंतःकरणाचे जरी झाले तर अंतःकरणाला ते जाणल्या जात नाही. त्या अंतःकरणातल्या सुखदुःखाचं प्रकाशन कोण करतो? साक्षी करतो. पुन्हा लक्षात घ्या, याच्यात फार फार सूक्ष्म आहे बरे. हळूवारपणा येईल ते उपयोगा जाईल, नाही तर गोटी होईल मुख्या बाहेरची. अंतःकरण कसं लागतं त्याला? हळूवार. नाही तर मग ते असं असेल तर मुख्याने सांगितलं आणि बाहेरनी असं होईल. हळूवारपणा येईल तर हे उपयोगा. पंचकरणात दृष्टांत नव्हता दिला का की इतकं अंतःकरण स्थिर व्हावं, मधात फीत आडवी आहे तरी गंगूबाई आतमध्ये रंगूबाईला सखूबाईचं घराणं सांगू लागली. कुठं? घरात. आणि ही पाण्याला निघाली तर हिचे शब्द कानावर पडे म्हणून भीतीला आड उभा राहून ती काय करू लागली? ऊन कडक. ते ऊन कळणं तिला लागलेलं. भांड हे वर डोक्यावर, ते बी रस्त्याला वाहनं चालले त्याचे पण ध्वनी तिच्या कानावर. एक एक शब्द काय करू लागली? येतू लागली. मधात काय होती? तुमच्या तर मधात भीत नाही. तुमच्या मधात काय नाही? भीत नाही. तिच्या मधात ऐकण्या काय करता होती? भीत. पण एक एक शब्द काय करू लागली ती? काय म्हणती रंगी मायाबद्दल. आता हिची लावते सोय. मग 8-15 दिवसाला एकदा भेट पडली ही रिवर. रंगे म्हणजे काय ग गंगे, तू त्या सखीजवळ मग काय कारण करू लागली? म्हणे कवा? अजिबात बहीण तिची 15 दिवस झाली भेट नाही. हो 15 दिवस नाही झाली, पण त्या दिवशी नाही झाली का? ती तारीख, ते वार, ते वेळ सगळं सांगितलं. म्हणजे तुला कोणी सांगितलं? म्हणजे मी ऐकलं. तो कुठं ऐकलं? ते भीतीच्या पलीकडूनच काल लावून ऐकलं. मग पहा कसं ऐकलं ती ना. हां, किती प्रतिकूल वातावरण होतं तिथं. रस्त्याला वाहनं काय जावं लागले, टकुऱ्यावर काय वजन होतं, मधात भीत काय आडवी होती, तरी पण हां किती एकाग्रता चित्त करून तिनं बरं ते शब्द तिच्या काही उपयोगाचे होते का? ते का शास्त्र होतं का? हां, त्याचं दुःख निवृत्त करणारे शब्द होते का? दुःख वाढविणारे शब्द होते. तरी पण तिनं चित्त एकाग्र करून काय केलं? ते श्रवण केलं. आणि 15 दिवसात पुन्हा 15 दिवस घोळलं, त्याला मनन केलं. हा, मग त्याचा काय धरला? हां, आणि जेव्हा भेट पडी जशाला तसेच शब्द तिच्या पुढं मांडले. म्हणून हळुवारपणा आला पाहिजे. म्हणून ध्यानात घ्या, अति जवळचं जे असतं समीप जे ते बी कळत. बघा, डोळ्यांनी तुम्हाला रूप कळल, डोळ्यांनी काय कळल, पण डोळ्यात घातलेलं काजळ दिसतं का तुम्हाला? किती जवळ आहे ते? इतके जवळ, पण ते काजळ पाहला तुम्हाला आरसा लागेल. काय लागेल? पण ते काजळ दिसतं का? काऊन की अति समीप आहे. म्हणून अंतःकरणाचे बघा, अंतःकरणाशिवाय सुख दुःख नाही, पण अंतःकरणाला कळत नाही. ते साक्षी भाषेत. त्याला जाणणारा कोण आहे? साक्षी. बघा, इथं सुखदुःखाचं प्रकाशन वृत्तीद्वारा साक्षी करायला. कशाद्वारा? आणि कोणत्या वृत्तीद्वारा? इंद्रिय वृत्तीद्वारा.
इथं कोणती वृत्ती आहे? इंद्रियवृत्ती. स्वप्नामध्ये इंद्रियवृत्ती नाही. स्वप्नामध्ये सुखदुःखाचं प्रकाशन इंद्रियवृत्तीनं नाही, ते अविद्यावृत्ती नाही. हे तेवढं लक्षात घ्या. स्वप्नातलं जे सुखदुःख व्हालं ते इंद्रियवृत्तीनं व्हालं का? कोण्यावृत्तीनं व्हालं? अविद्यावृत्तीनं व्हालं. साक्षी त्याचं काय करायला? प्रकाशन करायला. साक्षी भाष्य आणि हे प्रमाता भाष्य. आणि असणारं सुसुप्तीतलं तिथं सुखदुःख नाही, काऊन की अंतकरणच नाही. तिथं असणारं मूढ वृत्ती. वृत्तीची एक इंद्रियवृत्ती, अविद्यावृत्ती आणि मूढ वृत्ती. वृत्ती मूढ झाली, काहीच कळालं नाही. तुम्ही नाही तिथं का वृत्ती नाही तिथं. कशी झाली ती वृत्ती? मूढ झाली. जसं मूढ माणसाला किती सांगा कळतच नसतं. कोणाला? हां, तुका म्हणे अशी बुद्धी ज्याची जड त्याहून दगड बरा देवा. म्हणून असे काही काही विद्यार्थी असते शाळेत, त्याला किती मास्तरांनी सांगितलं तरी त्याला काही कळतच नाही. त्याला सांगितलं एकावर एक 11 म्हणे 11 कसे 11. मग त्याला सांगावं लागतं हे 1 पुन्हा हे 1. ते म्हणतो हे 1 आणि हे 1 2 झाले, 11 कसे झाले? हे 1 आणि हे 1 किती झाले? 2 झाले, 11 कसे? म्हणजे त्याची बुद्धीच कशी? हां, म्हणजे शिक्षक पागल होतो पण त्याला कळत नाही. शिक्षक याडा होईल पण त्याला. आणि पुन्हा तो म्हणतो हे 1 आणि पुन्हा 11. मेला ना खालचा वाचल कसा? 1 किती? 11. म्हणजे ते मास्टर म्हणते अरे 1 आणि याच्यावर किती पुन्हा 1 मिळून किती झाले? ते म्हणे गुरुजी मरण ना खालचा, ते 1 किती पुन्हा ते वाचल का? अशा मूढ विद्यार्थ्याला कसं काय सांगावं मास्तरांनी? तुका म्हणे ऐशी बुद्धी ज्याची त्याहून दगड भरा देवा. म्हणून मूढ वृत्ती, इंद्रिय वृत्ती, अविद्या वृत्ती ही सगळे वृत्तीचा त्याप्रमाणे अंतकरणातील सुखदुःखे अंतकरणाला कळणे शक्य नाही. तसेच प्राण व कर्मेंद्रिय त्यांनाही कळणे शक्य नाही, कारण ती ज्ञानाची साधनेच नाहीत. ज्ञानाची साधने श्रोत्र, त्वचा, चक्षु, जिव्हा, घ्राण ह्या 5 ज्ञानेंद्रियाने आहेत. ज्ञानाची साधने 5 ज्ञानेंद्रिय आहेत. डोळ्याने रूप कळतं, नाकाने गंध कळतो, जिभीने रस कळतो, कानाने शब्द कळतो, त्वचेनं स्पर्श कळतो. ही कोणती इंद्रिय आहेत तुमच्याकडं? ज्या इंद्रियाने ज्ञान होतं त्याला काय म्हणावं? ज्ञान इंद्रिय. ज्या इंद्रियाने कर्म होतं त्याला काय म्हणावं? कर्म इंद्रिय. हे 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञान इंद्रिय आणि 5 प्राण आणि मन किंवा बुद्धी मिळून 16 तत्वाचा हा चक्षुमध्ये आहे. हे आत आहे शरीरात, शरीर त्याच्या बाहेर आहे. म्हणून ह्या सुख असणार आहे. म्हणून उदाहरणार्थ महाराजाने असे डोळे हे रूपाला जाणतात, तो डोळे गोरे रूप त्या पदार्थाचे असले त्या पदार्थाला जाणतात, तसे त्वचा. म्हणून बाहेरच्या विषयापर्यंत आलेले जीव अंतकरणाचा भाग त्यालाच वृत्ती असे म्हणतात. कशाला म्हणावं? अंतकरणाचा परिणाम म्हणजे वृत्ती. जे अंतकरण इंद्रियात आलं त्याला काय म्हणावं? वृत्ती. म्हणून ही आणि वृत्ती व्याप्ती आणि फलव्याप्ती. त्या पदार्थाचा वृत्ती काय धरीत असते? आकार धरते, त्याला वृत्ती व्याप्ती म्हणावं. आणि त्या पदार्थाचं ज्ञान होत असतं, याला फलव्याप्ती म्हणावं. म्हणून अशी वृत्ती त्याच्याच. म्हणून बाहेरच्या असे म्हणतात तळ्यातील पाणी पाटाच्या द्वारा आळ्यापर्यंत जाते, पण तळ्यातील पाणी पाटात आले की त्या पाण्याला पाटातील पाणी असे म्हणतात. तळ्यातलं पाणी पाटाद्वारे आलं, हां, पण त्याला काय म्हणते? पाटाचं पाणी. आणि लय मोठं लट तळ्यात ते साचलेलं काय? तळ्यातलं पाणी. तशी वृत्ती अंतकरण म्हणजे तळ, अंतकरण म्हणजे तळ, आणि ते पाटातून आलेलं पाणी म्हणजे वृत्ती. म्हणून अंतकरण इंद्रियात आलं की त्यालाच काय म्हटलंय? वृत्ती. कारण की इंद्रिय बहिर्मुख आहेत, डोळे रूप पाहतात. जर डोळ्यात वृत्ती आली तर रूपाचं दर्शन, डोळ्यात वृत्ती नाही आली तर रूप कशाचं आलं? कानात जर वृत्ती नसेल तुमची, आताचा शब्द आहे का तुम्हाला? कान नाही का? शब्द नाही. हां, काऊन?
तुमचं मन आता लय वेळ झालाय, आता यायने आवराव, आता आम्हाला लय काम आहेत, बहुतेक कामे माझं नाही. हारा नको एक सारिता एक पुढे नीट, यायने आता आवडतं घ्यावा, हे लांबू नाही. अशी वृत्ती काय करीत असते, दुसरीकडे गुतती, कानाला सोडून देती. म्हणून हे शब्द फेकले जाते, ते अंतकरणात जात नाही. त्याप्रमाणे अंतकरण बाह्य विषयापर्यंत गेले, ती त्या अंतकरणाच्या वृत्ती असे म्हणतात. अशी ती जी अंतकरणाची वृत्ती, त्या वृत्तीला या अंतकरणातील सुखदुःख हे कळणे शक्य नाही. कारण मोठेच्या बैलाप्रमाणे त्या वृत्तीची धाव पुढे असते, त्या वृत्तीला अंतकरणातील सुखदुःख हे कळणं शक्य नाही. जसं मोठाच्या बैलाला मागचं पाण्याचं काहीच नसतं, त्याची धाव कुठं असते, पुढे असते, आणि मोठ खाली असते. तशी इंद्रिय वृत्ती बहिर्मुख असते, म्हणून आतले असणारं तिला काही कळत नाही, आत असणारं साक्षीला हे सगळं कळत. आणि तुम्ही कुठे येतं, साक्षी येतं, अंतकरणाला जाणणारे, अंतकरणाला असणारा अधिष्ठान तो आहे. म्हणून बघा, व्यापक चैतन्याला अंतकरणाने जे परिच्छिन्न केलं आणि ते अंतकरण ज्याच्यावर प्रतीतीला आलं तो साक्षी. साक्षी म्हणजे कोण लक्षात घ्या, व्यापक चैतन्याला अंतकरणाने काय केलंय, हा असं अंतकरणाने जसं लक्षात घ्या, घट हे घट म्हणजे गाडग, गाडग्यात व्यापक आकाशात पडलेला, जे व्यापक आकाशात पडलेला जे ते उपाधी किंवा त्या उपाधीला धरून आहे, कशाला, व्यापक आकाश त्या घटामुळं घटात पडलं. कशामुळं, ते परिच्छिन्न दिसलं, त्याला आपण घट आकाश म्हणालो. कशामुळं, त्या उपाधीमुळं, घटाच्या व्यापक असणारा आकाश त्याच्यात प्रतिबिंब किंवा दिसायलं ते घटाच्या उपाधीमुळं. तसं अंतकरणाच्या उपाधीमुळं व्यापक असणारं ब्रह्म त्या अंतकरणाच्या उपाधीमुळं काय दिसायलं, त्याला साक्षी म्हटलंय. अंतकरणाच्या उपाधीमुळं जे अंतकरणाला अंतकरण उपाधी आहे आणि त्या अंतकरणाला जो उपहित आहे ते साक्षी, आणि त्या साक्षीचं त्या अंतकरणात पडलेला आभास तो जीव आहे. ध्यानात याल की नाही तुम्हाला मी काय म्हणायलो ते, अंतकरण जी उपाधी आहे आणि त्या उपाधीला जे उपहित आहे तो साक्षी आहे. तो कोण आहे, म्हणून घटातल्या आकाशाचं आणि महद आकाशाचं मुळातच ऐक्य आहे. घट फोडून नाही पाहायचं, ते महद आकाश घटात दिसत असताना बी ते आकाश काय आहे, महद आकाशच आहे. कोण, आणि त्या घटात जर पाणी असेल आणि त्या पाण्यात सूर्याचं पडलेलं प्रतिबिंब, तो आभास कशामुळं, त्या पाण्यामुळं, त्या घटातल्या सूर्याचं काय पडलं, प्रतिबिंब. ते बी म्हणाले सोडा आता. म्हणून तसा त्या साक्षीचं अंतकरणात पडलेला आभास म्हणजे जीव. म्हणून जीवाचं आणि ब्रह्म्याचं ऐक्य होणं शक्य नाही असं पूर्व पक्षाचं म्हणणं आहे. उद्या आपण ह्या ग्रंथकाराचं काय म्हणणं आहे, कसा जीव ब्रह्मरूपे हे ग्रंथकार सांगणार आहेत आपल्याला, शास्त्र सांगणार आहे. आणि जीव कसा ब्रह्मरूपे आणि खरंच जीव ब्रह्म. बघा पुन्हा एक प्रक्रिया सांगतो चालता चालता तुम्हाला सहज आठवली म्हणून. याला आंगडं म्हणतो आपण, याला काय म्हणतो, आंगडं. याच्या आतून हे त्याला काय म्हणतो, आंग. बघा अंगामुळं आंगडं हे नाव पडलं याला. कशाला, याला आंगडं कशामुळं म्हणले, अंगामुळं. आता किती आंगडे बदलले त्या ह्या अंगावर तुम्ही, हां किती बदलले, ध्यानात पण नाही, किती दरवर्षीच बदलायले, 6 महिन्याला बदलायले. 10 आंगडे आहेत तुम्हाला, आंग एक हे आंगडे. हां आता हे जे आतला आंगडं आहे ना, हे आंगडं जीवाचं आहे. कोणाचं, जीवाने किती आंगडे बदलले. जसं हे अंगावर अनेक आंगडे बदलले, तसं जीवाने हे बी आंगडे किती बदलले. जागृतीतलं वेगळंच, जागृतीतून जातं झालं की दिलं खोटी अडकून हे स्वप्नात घेतलं दुसरंच. फिरायला जायचे असल्यावर हे कपडे घालता का तुम्ही, नाही, फिरायचे कपडे वेगळेच.
फिरायचे कपडे काढून खुटीला अडकायचे आणि दुसरे चांगले इस्त्रीचे घालायचे. कुठं जायचं तुम्हाला? फिरायला जायचं. तसं तुम्हाला आता फिरायला जायचं म्हणून हे जागृतीतलं अंगडं काढून टाकलं, खुटीला अडकून दिलं आणि स्वप्नात दुसरंच काय घातलं? इस्त्रीचं घातलं अंगावर. कोणचं? मग आंगडे किती बदलले तुम्ही? बालपणातलं आंगडं टाकून तरुण्यात घातलं चांगलं, तरुण्यातलं टाकून घातलं फाटकं, पुन्हा मिळालं तुम्हाला म्हातारपणात. किती आंगडे बदलले? हां, कोणी? चैतन्याचे ठाई शरीरे होती जाती पायी, हां, जीर्णवस्त्र सांडीचे मग नूतन वेळीचे. म्हणून जीव अंग आहे आणि शरीर काय आहे? आंगडं आहे. हे स्थूल जे हे काय आहे? कोणाचं आंगडं? आणि जीव कोण आहे? अंग आहे. जीव अंग आहे. जीव आणि अनंत शरीर बदलले ते आंगडे येतं. आणि जीव जो आहे तो जीवाचा अंगाने जीव ब्रह्मरूप आहे. जीव कोण आहे? अंगानीच कोण आहे? ब्रह्म आहे. म्हणून आहेशी तो अंगा, अंगी डोळे उघडी नको चाचपुवा उगा. म्हणून उग इकडे तिकडे चाचपूत बसू नको. आहेशी तो अंगा, अंगाने तू ब्रह्म आहे असं तू काय घर लक्षात घे. तू आंगडे नाहीस, तू शरीर नाहीस. हां, कल्पनेमुळं जीव झाला, तू कल्पना टाकून दे, तू ब्रह्मचेस. असं सगळ्या शास्त्राचं काय मनोगत आहे ते उद्या आपण पाहू. पुंडलिकावरदी. आता विश्वात्मके देवे तो सोने मज द्यावे, जे काळाची व्यंकटी तया सत्कर्मी रती वाढू. दुरिताचे तिमिरा जावो. काय नाही, 15 मिनिट जास्त झालेत. 7:15 पुढं सुरू केलं तर आपण 9:30 वाजले. अनाव्रत भूमंडळी भेटो, चला कल्पतरुचे आरव. चैतना चिंतामणी से गाव, बोलती जे अर्णव. चंद्रमे जे अलंछण, मार्तंड जे तपहीन. सदा सज्जन किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होवोने तिनी लोकी. भजी जो आदि पुरुखी, आणि ग्रंथोपजी विशेषी लोकी. द्रष्टा विजय हे तमणे श्री विजय. हा होईल दान पसावो, येणे वरी ज्ञान देवो. येणे वरी ज्ञान देवो. येणे वरी ज्ञान देवो. सुखिया झाला ओम. शांती शांती. पुंडलिकावरदी श्री ज्ञानदेव.